हॅलो नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे 5 नोव्हेंबर, तुळशी विवाह म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा. तर तुमचा आजचा दिवस खूप चांगला, आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करू देत, ही स्वामीचरणी प्रार्थना. तर बघू शकता इथे सुंदर अशी झाडं आहेत. इथे मी सोनचाफासुद्धा लावलेला आहे. तर हा आहे लाल फुलाचं झाड आणि हा पिवळा चाफा. तर खूप सुंदर दिसतो आणि देवारात जेव्हा आपण हे फूल चढवतो ना, तर ते संध्याकाळपर्यंत आहे तसेच राहतात, म्हणजे अजिबात सुकत वगैरे नाहीत. त्यामुळे मला हे फूल फार आवडतात चाफ्याचे. आणि अजून एक मी सोनचाफा लावलेला आहे इथे, तो पण येतोय, आल्यानंतर नक्की दाखवीन. खूप सुंदर सुंदर अशी झाडं आहेत. खाली जागा पण भरपूर आहे, त्यामुळे फुलाचं कुठल्याच गोष्टीचं कमतरता नाही आहे. आणि तसेच लिंबाचं सुद्धा झाड आहे. लिंबूसुद्धा घरातच येतात, त्यामुळे खूप छान झाडं आलेली आहेत. मला झाडं लावायला आणि ते वाढताना बघायला खूप आवडतं. वेगवेगळ्या प्रकारची मी कुठे बाहेर गेले ना, तर जिथं झाडं दिसतील मी तिथे घेऊन येत असते घरी आणि आणून मी ट्राय करत असते, भले ते येईल किंवा न येईल. तर चला, तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा. तर त्यानिमित्त भरपूर तयारी करायच्या आहेत घरात. देवासाठी नैवेद्य, आरती, पूजा, लग्नाची तयारी, तुळशी विवाहाची तयारी. तर ते सगळं संध्याकाळी करायचं आहे. हे बघा, माझी घरातली छोटीशी तुळस आहे, तर मी गॅलरीत ठेवलेली आहे. तर मी तिचीच पूजा करते. आणि इथे मी जामून करायला घेतलेला आहे. तर प्रसादासाठी जामून, कधी लाडू करते तर कधी करंजा करते. तर ह्यावर्षी मी जामून केले नव्हते, म्हणून मी जामून घेतले आहे, कारण मुलांनासुद्धा जामून खूप आवडतात. तर आजचा दिवस खरंच खूप खास आहे. आणि आपल्या घरात, आपल्या संस्कृतीत आज साजरा होतो तो तुळशी विवाहाचा मंगल सोहळा. हा फक्त सण नाही, तर ही एक श्रद्धा आहे, भक्ती आहे आणि प्रेमाचं प्रतीक असलेली परंपरा आहे. आणि तुळशी जी आपल्या घरात अविभाज्य भाग आहे, दररोज ज्याच्यासमोर आपण दिवा लावतो, नमस्कार करतो, तीच आज विवाह बंधनात अडकते. भगवान विष्णूसोबतच्या या पवित्र मिलनाचा दिवस म्हणजेच तुळशी विवाह. घराघरात आनंद, सुंदर रांगोळी, तुळशीचा मंडप सजलेला असतो. फुलांचा सुगंध, आरतीचा आवाज आणि भक्तीचा ओलावा वातावरणात दळवळतो. तुळशी मातेला साजरे केले जाते आणि जणू ती आपलीच कन्या आहे असं वाटत असतं. तिचं लग्न मोठ्या थाटात, आनंदाने आणि प्रेमाने पार पडलं जातं. काही ठिकाणी आज तुळशी मातेला हळद लावतात, नववधूप्रमाणे सजवतात. तिच्या जोडीला शालिग्राम ठेवला जातो, तो म्हणजे भगवान विष्णूचं रूप. अशा या दिवशी भक्त मनोभावे म्हणतात, तुळशी माते आमच्या घरातही असाच आनंद सौख्य नांदो. हा दिवस आहे चांगल्या दिवसाची सुरुवात करण्याचा. कारण असं म्हटलं जातं की तुळशी विवाहानंतरच देव उठतात, म्हणजेच आता पुन्हा सर्व शुभ कार्याची सुरुवात होते. म्हणूनच अनेक जण आजपासून लग्न, नामकरण, नवीन कामाची सुरुवात करतात. तुळशी विवाह म्हणजे नुसते देवाचं लग्न नाही, तर प्रत्येक भक्ताच्या मनात श्रद्धेचा दिवा पेटवणारा दिवस आहे. दिवा लावताना जसं आपण शांत होतो, तसंच या सणाचं हे एक वेगळं सौंदर्य आहे. शांतता, समाधान आणि सकारात्मकता. आजच्या दिवशी तुळशीसमोर बसून एक क्षण स्वतःशी बोलावंसं वाटतं. आपल्या आयुष्यात जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. तुळशी मातेला नमस्कार करताना मनात एकच भाव उमटते, हे देवी, माझ्या घरात नेहमी तुझं मंगल तेज असू दे. आजच्या या शुभ प्रसंगी आपण सगळे मिळून आरती करतो, फुलं वाहतो, दिवा पेटवतो आणि भक्तिभावानं म्हणतो, जय तुळशी माते, जय हरी विठ्ठल, श्री स्वामी समर्थ. कारण आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त घरोघरी आणि प्रत्येक मंदिरात दीपोत्सव करतात. तर इथे सुद्धा मी दिवे लावलेले आहेत. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा. ही आहे त्रिपुरवातसुद्धा आज लावली जाते. प्रत्येकाच्या घरात लावतात, प्रत्येकाच्या घरात आज खूप छान वातावरण असतं. तर तुम्हाला कशी वाटली माझी तुळशीची पूजा? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.